श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा ही यंदा 29 जूनला सोमवारी आलेली आहे. पौर्णिमा तिथी ही 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. उदय तिथीनुसार 29 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कोणताही सण आपण उदय तिथीनुसार साजरा करत असतो. ज्या तिथीने सूर्याचे तोंड पाहिलेले आहे तर त्या दिवशी आपण तो सण साजरा करत असतो आणि म्हणूनच यंदा वटपौर्णिमा ही सोमवारी 29 जूनला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे आणि वडाच्या झाडाची पूजासुद्धा 29 जूनलाच करायची आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत केले जाते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे हे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येते अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे. वटसावित्रीचे व्रत हे त्रिरात्री व्रत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून या व्रताला सुरुवात होते, परंतु प्रत्येकाला 3 दिवस व्रत उपवास करणे शक्य होत नाही. म्हणूनच महिला पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वटवृक्षाची पूजा करून एकमेकींना वाण देतात. त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकतात आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून या दिवशी प्रार्थना सुद्धा करत असतात. या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य झाले नाही, आपल्या आसपास जवळ जर वडाचे झाड नसेल तर मग पूजा कशी करावी, त्याचप्रमाणे कोणत्या महिलांनी चुकूनही वटपौर्णिमेला वडाची पूजा करू नये याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होत असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी, अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केले जाते. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते. वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला त्रिदेवांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात आणि मनातील इच्छा पूर्ण होत असतात. संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करत असतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. वडाचे झाड हे दीर्घायू आहे. त्याचप्रमाणे आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून प्रामुख्याने ही पूजा केली जाते. आपल्या जवळपास जर वडाचे झाड नसेल तर मग ही पूजा कशी करावी. ज्यांना प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नाही तर त्यांनी ही पूजा वडाच्या झाडाचे चित्र काढून करायची आहे. बऱ्याच वेळेला आपण वडाच्या फांदीची पूजा करतो किंवा छोट्या रोपाची पूजा करतो, परंतु शास्त्रानुसार याला मान्यता नाही. आपण जर वडाच्या फांदीची पूजा करणार असू तर एक वेळ पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल. वडाच्या फांदीची किंवा रोपाची पूजा न करता आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र काढून त्या चित्राची पूजा करायची आहे. ज्यांना प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य नाही तर त्यांनी सकाळीच लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत, ज्या वेळेला आपल्याला पूजा करायची आहे तर ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पूजा करण्याअगोदर आपल्याला पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून संकल्पसुद्धा करायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण चौरंग किंवा पाट मांडलेला आहे तर त्यावरती आपल्याला वडाच्या झाडाचं चित्र हे भिंतीला टेकवून असं आपल्याला उभं करायचं आहे. किंवा आपल्याला जरी चित्र काढणे शक्य नसेल तर आपण त्या पाटावरती किंवा चौरंगावरती वडाच्या झाडाचं रांगोळीच्या साहाय्याने सुद्धा चित्र रेखाटू शकतो. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर फुलाच्या साहाय्याने आपल्याला त्या वडाच्या झाडाच्या चित्रावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या झाडाला म्हणजे जे चित्र आहे तर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, वस्त्रमाळ घालायची आहे किंवा फुलांचा हार घालायचा आहे. त्यानंतर नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे. मग यामध्ये हरभरा डाळ, पुरणपोळी,
गूळ खोबरे किंवा आपण अगदी साखरेचा नैवेद्यसुद्धा किंवा एखाद्या गोड मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकतो. त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे, सौभाग्यवान अर्पण करायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे आणि आपण जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो आणि जेव्हा आपण चित्राची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हाताच्या बोटाभोवती सुतधाग्याने 7 वेढे गुंडाळून नंतर हा धागा तसाच गोलाकार आपण जे चित्र ठेवलेलं आहे तर त्या चित्राच्या खोडावरती आपल्याला चिकट टेपने चिकटवायचं आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला वटसावित्रीची कथासुद्धा ऐकायची आहे आणि यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. शक्य असेल तर आपल्याला सौभाग्यवतींना सुद्धा बोलावायचं आहे आणि आपण 5 जणींची गहू आणि आंब्याने ओटीसुद्धा या दिवशी भरू शकतो. आपल्या आसपास जर वडाचं झाड नसेल तर अशा प्रकारे आपण चित्राची पूजा करू शकतो. वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या महिलांनी चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नये, तर ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी वडाची पूजा करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जरी झाडाची पूजा करत असलो, मासिक धर्म असताना आपण झाडांना पाणी देतो, झाडांना स्पर्श करतो, परंतु वटवृक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये दैवी वृक्ष मानलेला आहे आणि जे दैवी वृक्ष आहेत तर त्यांना आपण मासिक धर्म असताना स्पर्श करत नाही. काही महिला मासिक धर्म असताना सुद्धा वडाची पूजा करतात किंवा देवांची सुद्धा पूजा करतात, परंतु माझे वैयक्तिक मत आहे की ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करू नये, आपल्या पतीचे औक्षणसुद्धा करू नये. फक्त या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि दिवसभर उपवास करून आपण फक्त आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सायंकाळी हा उपवास सोडू शकतो. त्यानंतर ज्यांना सुतक आहे, आपल्याला जेव्हा सुतक पडते तर त्यावेळेला आपण देवांचं करत नाही. सुतक काळामध्ये सुद्धा देवांची पूजा ही वर्ज्य सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्याला सुतक असेल, नातेवाईकांचे सुतक असेल किंवा आपल्या भावकीतील सुतक असेल तर आपल्याला वटाची पूजा जी आहे तर ती या दिवशी अजिबात करायची नाही. तसेच ज्या गर्भवती आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करू शकतात का? गर्भवती महिलांनी वडाची पूजा करू नये तर असं कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे ज्या गर्भवती आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या पतीचे औक्षण करू शकतात, आपल्या तब्येतीला सांभाळून उपवाससुद्धा करू शकतात. परंतु गर्भवतींनी वडाची पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला कोणत्याही महिलेची आणि वडाची ओटी भरायची नाही. फक्त आपण वडाला हळदी कुंकू वगैरे नैवेद्य वगैरे अर्पण करू शकतो, सौभाग्यवान अर्पण करू शकतो. परंतु आपण जी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची ओटी भरतो किंवा गहू आणि आंब्याने इतर सौभाग्यवतींची ओटी भरतो तर ही मात्र भरायची नाही. जेव्हा आपली ओटी भरलेली असते, गर्भवतींची ऑलरेडी ओटी भरलेली आहे म्हणजे आपल्या पोटामध्ये बाळ असते, त्यामुळे आपल्याला इतरांची ओटी जी आहे तर ती भरायची नसते. त्यामुळे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी पूजा केली नाही केली तरी चालेल, परंतु ओटी मात्र भरायची नाही. उपवाससुद्धा तब्येतीला सांभाळूनच करायचा आहे. वटपौर्णिमेचे व्रत हे खास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. त्यामुळे सौभाग्यवती महिलाच फक्त वडाची पूजा करत असतात. विधवांना जरी हळदी कुंकवाचा मान आपण देत असलो तरी सुद्धा ज्या विधवा आहेत तर त्यांनी वटसावित्रीची पूजा जी आहे तर ती करू नये आणि उपवाससुद्धा करू नये. कुमारिकांनी वटपौर्णिमेची पूजा करू नये. ज्यांचे लग्न जमलेले आहे किंवा साखरपुडा झालेला आहे तर अशा मुलींनी सुद्धा ही पूजा करू नये. बऱ्याच व्हिडिओमध्ये असे सुद्धा सांगितले जाते की कुमारिकांनी ही पूजा करावी, परंतु आपल्याला हवा तसा जोडीदार मिळवण्यासाठी हरतालिका व्रत किंवा 16 सोमवारचे व्रत तर ही व्रते आहेत. चुकूनही कुमारिका किंवा ज्यांचा साखरपुडा झालेला आहे, लग्न जमलेले आहे तर अशा मुलींनी वटपौर्णिमेची पूजा मात्र करू नये.